माहिती आहे काही प्रमाणामध्ये ते पत्र जे आहे विनंती पत्र आहे की त्यांनी उपोषण सोडावं। ते पत्र जे आहे मी मंगेश ससाने यांच्या हवाली करतो आहे आणि विनंती करतो आहे की त्यांनी आपलं उपोषण स्थगित करावं। धन्यवाद। माझ्या सर्व तमाम ओबीसी व्हीजेएनटी आलुतेदार बलुतेदार बांधवांनो, काल जे शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक झाली। आपलं शिष्टमंडळ गेलं होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृपया खाली बसा, माझी विनंती आहे, कृपया खाली बसा, कृपया पाठीमाग माध्यमांचे कॅमेरे आहेत। तर काल अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि महत्वाची विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये आमचे ओबीसीचे आधारस्तंभ भुजबळ साहेब होते, प्रकाश अण्णा होते, गोपीचंद भाऊ होते, धनंजय भाऊ होते, पंकजाताई होत्या, टीपी मुंडे सर होते, आमचे सगळे मृणाल ढोले पाटील, आमच्या बावकर सर, गौरी पिंगळे, त्यानंतर महाजन साहेब होते, अतुल सावे साहेब होते। त्यामुळं या सर्वांना पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नाबाबत जेवढी मला आहे तेवढीच तळमळ आहे, भुजबळ साहेबांना त्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे। त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या खाली बैठक झाली। यास आपले सर्व प्रतिनिधी उपस्थित होते। आपल्या मागण्या संदर्भात सविस्तर व अत्यंत सकारात्मक चर्चा झाली। काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले। ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल। इतर मागासवर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, तसेच इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल। शासन इतर मागासवर्गाच्या समाजाच्या मागण्यांबाबत गंभीर व सकारात्मक आहे। तरी आपणास विनंती करण्यात येत आहे की आपले आमरण उपोषण मागे घेण्यात यावे। सचिव